आणि ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे कॅन्सर डिटेक्शन आपण ज्याला म्हणतो आणि त्याचबरोबर डिटेक्ट झाल्यानंतर पुढे जर जी काही थेरपी असेल किंवा सर्जरी असेल तर यामध्ये सध्याच्या स्टेटला म्हणजे आत्ताच्या तारखेपर्यंत याच्यात काय चेंजेस झालेत, म्हणजे काय टेक्नॉलॉजी यामध्ये आलेले आहेत ज्याच्यामुळे आपण लवकरात लवकर पेशंटवर जे आहे ते उपचार राबवू शकतो. आता मी सर्जन नाही आहे, तर मी सर्जरीवरती तरी काही कमेंट करू शकत नाही. माझ्या फील्डमध्ये जिथं आपण मेडिकल ऑन्कॉलॉजी किंवा वैद्यक शास्त्र ज्याला म्हणतो किंवा वैद्यकीय कर्करोग जी शाखा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर बघायला मिळालं तर बऱ्याच वेळेला तर तुम्ही ऐकलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल, इम्युनोथेरपी नावाची थेरपी आहे किंवा टार्गेटेड थेरपी. तर ह्या थेरपीज ॲडव्हान्समेंट आलेल्या आहेत. रक्ताच्या कॅन्सरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन आहे किंवा कार टी सेल थेरपी जर तुम्ही ऐकलं असेल, CAR-T कार टी सेल थेरपी ही नव्यानं आलेली उपचार प्रणाली आहे. आता ह्या इम्युनोथेरपीचा किंवा टार्गेट थेरपीचा काय फायदा होतो की इम्युनोथेरपी ही आपल्या शरीराच्या इम्युनिटीला कॅन्सरच्या विरोधात लढण्यासाठी मदत करते. म्हणजे ही औषधं डायरेक्ट कॅन्सरवरती अटॅक नाही करत. ती काय करतात, ती आपल्या इम्युनिटीला बूस्टअप करतात की आपल्या इम्युन सेल्स ज्या आहेत त्या जाऊन कॅन्सरच्या पेशीशी लढून कॅन्सरचा खात्मा करण्याचं काम त्यांचं आहे. त्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट किमोथेरपीसारखे नसतात. ही आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह मानली जाणारी थेरपी आहे. तसंच टार्गेटेड थेरपीसुद्धा आहे.